राऊतांनी मोठा खुलासा केला। वाझे पुन्हा नोकरीवर येऊ नये म्हणून शरद पवारांची त्यावेळी भेट घेतल्याचं राऊतांनी सांगितलं। तसंच वाझेच्या नियुक्तीचा निर्णय शासकीय असल्याचंही राऊतांनी सांगितलं। त्यावेळी अबू आझमी साक्षीदार असल्याचंही त्यांनी म्हटलं। तर वाझेंची नियुक्ती करू नका हे सांगण्यासाठी राऊतांसोबत गेल्याचं अबू आझमींनीही स्पष्ट केलं। पण सचिन वाझे सेवेत येऊ नये पुन्हा। सचिन वाझेंना मी चांगल्या प्रकारे ओळखत होतो। ते नोकरीत येऊ नयेत किंवा त्यांना घेतलं जाऊ नये यासाठी मी स्वतः शरद पवारांना भेटलो होतो। तेव्हा तिथे अबू आझमी होते जे साक्षीला अगदी म्हणाल आता ते परत विचारतील काही लोक। मी स्वतः माननीय पवार साहेबांना तेव्हा सांगितलं की साहेब हे थोडंसं गडबडीचं होऊ शकेल। त्याची कोणीतरी पोलीस खात्यातून शिफारस केलेली आहे आणि त्यानंतर ते आलेले आहेत। सरकारने ते रोखायला पाहिजे तेवढंच मी म्हणतोय। सरकारनं ती फाईल थांबवायला पाहिजे होती। सचिन वाजे को भी रीस्टेट करने की जब न्यूज़ आई तो मैं बोला कि भाई सरकार है कांग्रेस और एनसीपी की मानेंगे। मेरे दोस्त है संजय राउत, हमारा अलायंस भी था। मैं संजय राउत जी के पास गया, मैंने कहा सर ये बहुत बड़ी नाइंसाफी है। देशाचे नवे सरन्यायाधीश बी आर गवई यांचा बार काउन्सिल ऑफ इंडिया